ठेवले। या बाबतीत विल्यम कुक म्हणतो, अलीकडच्या काळात जे संशोधन करण्यात आले आहे त्यामुळे बरीच माहिती हातात आली आहे। ही माहिती राजपुतांच्या उत्पत्तीवर पुष्कळ प्रकाश टाकते। वैदिक, क्षत्रिय आणि मध्ययुगातील राजपूत यांच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि हा फरक नाहीसा करणे आता अशक्य झाले आहे। आता एवढी गोष्ट खरी की राजपुतांच्या बऱ्याच जमातींची उत्पत्ती ज्यांनी हिंदुस्थानावर स्वाऱ्या केल्या त्या शक किंवा हुन लोकांपासून, अथवा यापेक्षाही काटेकोरपणाने सांगावयाचे तर ज्यांनी इसवी सन 480च्या सुमारास गुप्ताचे साम्राज्य धुळीस मिळविले त्या श्वेत हुन लोकांपासून झाली। गुर्जर नावाची टोळी पुढील काळातील लोकांशी निगडीत झाली। तिने हिंदू धर्म स्वीकारला। त्या टोळीचे जे प्रमुख पुढारी होते ते या टोळीचे आधारस्तंभ होते। त्यांच्यापासून पुढे वरिष्ठ दर्जाची राजपूत घराणी उत्पन्न झाली। या घराण्यांना राज्यपदाचे अधिकार नवीन मिळाल्यामुळे या घराण्यातील लोकांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला व ब्राह्मणांचे धार्मिक वर्चस्व मान्य केले। या कारणांनी या घराण्यातील थोर पुरुषांच्या वंशांचा संबंध महाभारतात व रामायणातील नायकांशी साहजिकच भिडविण्याचा प्रयत्न करण्यात आला। या राजपूत घराण्यांपैकी काही घराण्यांची उत्पत्ती सूर्यापासून झाली व काही घराण्यांची उत्पत्ती चंद्रापासून झाली। अशा अद्भुत रम्य कल्पना ब्राह्मणांनी ग्रंथामध्ये रचल्या। यामुळे या ग्रंथात राजपुतांसंबंधी अनेक दंतकथा पाहावयास मिळतात। क्षत्रिय किंवा राजपूत या नावाने ओळखली जाणारी जी जमात होती तिने लढाया जिंकून आपला दरारा वसविला होता व ती आपल्या सामाजिक दर्जाला जास्त महत्त्व देत होती। या काळात जातीबंधने फारशी पाळली जात नसत। अशा परिस्थितीत परकीय देशातून येऊन येथे कायमची वस्ती करून राहिलेल्या लोकांना अशा टोळ्यांमध्ये क्षत्रिय किंवा राजपूत म्हणून सहजपणे ढकलणे ब्राह्मणांना शक्य होते। परंतु परकीय लोकांचा हा टोळ्यांमधील प्रवेश योग्य ती युक्ती योजून लपविणे ब्राह्मणांना भाग पडले। या बाबतीत ब्राह्मणांनी अशा कपोलकल्पित कथा रचल्या की बुद्ध धर्माचा व इतर पाखंडी मताचा जगात फार बुजबुजाट झाला व त्यामुळे पाप फार वाढले। म्हणून परमेश्वराने ब्राह्मणांना सहाय्य करण्यासाठी परमेश्वराने प्राचीन वैदिक ऋषींच्या नेतृत्वाखाली शुद्धीच्या गंभीर विधीने किंवा दीक्षेने काही लोक अगडीतून उत्पन्न केले। ही अद्भुत कथा परमार, परिहार, चालुक्य व चव्हाण या ज्या 4 जमाती कुल म्हणून मानल्या जातात त्यांच्या उत्पत्तीभोवती गुंफल्या आहेत। डॉक्टर डी.आर. भांडारकर यांचे सुद्धा असेच मत आहे। त्यांच्या मते राजपूत हे गुजर लोकांचे वंशज आहेत। गुजर हे परक्या देशातून येऊन येथे राहिलेले लोक आहेत, म्हणून राजपूत हे परकीय लोकांचे वंशज ठरतात। वैद्य हे या मताला विरोध करतात। राजपूत हे परकीय नाहीत तर ते अगदी प्रारंभीच्या आर्य क्षत्रियांचे वंशज आहेत असे सिद्ध करण्याचा श्री वैद्य यांनी प्रयत्न केला आहे। शिवाजीच्या राज्याभिषेक विधीच्या वेळी ज्या ब्राह्मणांना कामावर लावले होते त्यांना राजपुतांची उत्पत्ती कशी झाली होती व राजपूत लोक आपण क्षत्रियांचे वंशज आहोत असे जे म्हणतात त्यात कितपत तथ्य आहे या गोष्टीबद्दल माहिती असली पाहिजे। परंतु असली माहिती नव्हती असे मानले तरी कलियुगात क्षत्रिय नाहीत हा ब्राह्मणांनी जो निर्णय दिला होता त्याबद्दल त्यांना माहिती असलीच पाहिजे। हा निर्णय फार जुन्या काळचा असून तो वंश परंपरेने सर्वांना माहीत झाला होता। पूर्व परंपरेला आदर द्यावयाचे जर ब्राह्मणांच्या मनात असते तर आपण क्षत्रिय आहोत अशी घोषणा सिसोदिया त्याप्रमाणे शिवाजीने जेव्हा केली तेव्हाच ती ब्राह्मणांनी त्याज्य मानावयास हवी होती। ब्राह्मणांनी असे केले असते तर त्यांना कोणी दोष दिला नसता, परंतु परंपरा ब्राह्मणांना बंधनकारक आहे असे त्यांनी कधीच मान्य केले नाही। शिवाजीचे उदाहरण महत्त्वाचे आहे। याचे चौथे कारण असे की सामाजिक दर्जा ठरविण्याच्या बाबतीत जे निर्णय देत असत ते कोणत्या पक्षाकडून किती पैसा मिळेल याकडे दृष्टी ठेवून कमी जास्त अनुकूल निर्णय देत असत। रोमन कॅथोलिक पंथातील पाद्री लोकांच्याकडून पैसे घेऊन त्यांच्या पापांचे क्षालन करत असत, त्याचप्रमाणे ब्राह्मण लोक आपले निर्णय विकत असत। शिवाजी क्षत्रिय होता असा जो निर्णय गागाभट्टांनी दिला होता तो प्रामाणिकपणे दिलेला निर्णय नव्हता। शिवाजीच्या राज्याभिषेक विधीच्या प्रसंगी पुरोहितपणा करण्यासाठी म्हणून गागाभट्ट आणि त्यांच्या बाजूचे ब्राह्मण यांना जी रक्कम शिवाजीने दिली होती ती रक्कम लक्षात घेतली तर तो निर्णय प्रामाणिकपणे दिला नव्हता हा मुद्दा स्पष्ट होतो। शिवाजीच्या राज्याभिषेक विधीसाठी किती पैसा खर्च झाला व त्यापैकी गागाभट्ट व त्याचे ब्राह्मण यांच्या हातात किती गेला याची तपशीलवार माहिती श्री वैद्य यांनी गोळा केली आहे। ती खालीलप्रमाणे आहे। या प्रधानांपैकी प्रत्येकाला 1 लक्ष होन, 1 घोडा, कपडे व दागिने यांचा नजराणा देण्यात आला। समारंभाच्या निरनिराळ्या वेळी त्या वेळेच्या योजनेप्रमाणे शिवाजीने ब्राह्मणांना दक्षिणा दिल्या। सभासदाने असे लिहून ठेवले आहे की समारंभाचा एकंदर खर्च 1,42,00,000 होन अथवा 426 लक्ष रुपये झाला होता। सभासद असे म्हणतो की शिवाजीच्या राज्याभिषेकाच्या समारंभाला 50,000 वैदिक ब्राह्मण उपस्थित झाले होते। श्री वैद्य म्हणतात की
50,000 हा आकडा 500 या आकड्याऐवजी चुकून पडला असावा, परंतु या बाबतीत त्यांना काही साधक-बाधक पुरावा पुढे ठेवता आला नाही. याशिवाय जोगी, संन्याशी वगैरे हजारोंच्या संख्येने हजर राहिले होते. या लोकांना किल्ल्यांच्या खाली जेवू घालण्यात आले. काहींना शिधा देण्यात आला. त्यावेळच्या कागदोपत्री असा उल्लेख सापडतो की राज्याभिषेक करण्याच्या अगोदर शिवाजीची सोन्यानी आणि इतर सर्व धातूंनी त्याचप्रमाणे शुभ्र वस्तूंनी तुला केली होती. डच लेखकांनी समारंभाचे सविस्तर वर्णन केले आहे. ते लेखक म्हणतात की हा समारंभ 3 ऑक्टोबर PS 1684 रोजी झाला. शिवाजीचे वजन 17,000 होऊन किंवा 160 पाऊंड झाले. रुपे, तांबे, लोखंड वगैरे धातू आणि कापूर, मीठ, साखर, लोणी, निरनिळ्या प्रकारची फळे, सुपारी वगैरे वस्तूंच्या बरोबर तोलण्यात आले व त्या सर्व धातूंची व वस्तूंची जी किंमत झाली तेवढी रक्कम ब्राह्मणांना दक्षिणा म्हणून वाटण्यात आली. 7 जून म्हणजे राज्याभिषेक विधी झाल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी सर्वसामान्य ब्राह्मणांना दक्षिणा देण्यात आली. तेव्हा प्रत्येक ब्राह्मणाला 3 ते 5 रुपये मिळाले आणि बाकीच्यांना, स्त्रिया आणि लहान मुले यांना अनुक्रमे 2 रुपये व 1 रुपया अशी दक्षिणा मिळाली. एकंदर जी दक्षिणा वाटण्यात आली तिची किंमत 1.5 लाख होन, 1 होन म्हणजे 3 रुपये झाली होती. 13 मे ते 13 जून या काळात ऑक्झेंडेन यांनी जी आपली रोजनिशी लिहिली होती तो सुद्धा असे म्हणतो की शिवाजीचे सोन्यावरून वजन केले तेव्हा ते वजन 16,000 होणांचे झाले. हे 16,000 व दुसरे 1 लाख होन यांची दक्षिणा ब्राह्मणांमध्ये वाटण्यात आली. ऑक्झेंडेन पुढे लिहितो की व्रात ते स्तोमाचा विधी करण्यासाठी गागाभट्याला 7,000 होन आणि त्यांच्या बाजूच्या ब्राह्मणांना 17,000 देण्यात आले. 5 जूनला शिवाजीने पवित्र गंगेच्या पाण्याची आंघोळ केली. तेव्हा जे ब्राह्मण आंघोळीच्या ठिकाणी हजर होते त्यांना प्रत्येकी 100 होन देण्यात आले. गागाभट्याला जी रक्कम देण्यात आली होती ती रक्कम म्हणजे पुरोहिताला देण्यात योग्य अशी दक्षिणा होती. यापेक्षा त्या रकमेला दुसरा अर्थ नाही असे होते काय? दुसरा एक मुद्दा असा की ज्याच्या आधारावर असाही अर्थ काढता येईल की गागाभट्याला पाहिजे तितका पैसा दिला नव्हता. तो मुद्दा हा की शिवाजीच्या प्रधानांना जी रक्कम मिळाली तिच्या मानाने गागाभट्याला मिळालेली रक्कम फार कमी होती. या गोष्टीपासून सारांश काढण्याच्या अगोदर दुसऱ्या 2 गोष्टींचे महत्त्व विरुद्ध बाजूच्या दृष्टीने होते काय हे समजावून घेतले पाहिजे. त्या 2 गोष्टी गागाभट्याला रक्कम कमी मिळाली या म्हणण्याची सत्यता खोटी उतरवितात. त्या 2 गोष्टींपैकी एक गोष्ट ही की प्रधानांनी स्वतः राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजीला नजराणे दिले होते. शिवाजीचा पेशवा किंवा मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळे यांनी 7,000 होन आणि दुसरे 2 प्रधान यांनी प्रत्येकी 5,000 होन शिवाजीला नजर केले होते. शिवाजीने यांना ज्या रकमा नजरा केल्या होत्या त्यातून वरील रकमा वजा केल्या तर प्रधानांच्या हाती शिवाजीकडून मिळालेल्या ज्या रकमा शिल्लक राहतात त्या बऱ्याच अल्प असाव्यात. दुसरी गोष्ट ही की शिवाजीचे हे प्रधान त्याच्या राज्याभिषेकाला कसून विरोध करणारे होते. शिवाजी शूद्र आहे आणि म्हणून त्याला राज्याभिषेक करून घेण्याचा अधिकार नाही, कारण हा अधिकार फक्त क्षत्रियांचा आहे अशी त्या प्रधानांची ठाम समजूत झाली होती. त्यांचा विरोध बंद करण्यासाठी आणि त्यांना आपल्या बाजूचे कायमचे करण्यासाठी शिवाजीने त्या प्रधानांना मोठमोठे नजराणे दिले. यात आश्चर्य काही नाही. म्हणून शिवाजीने प्रधानांना जी रक्कम दिली तिचा गागाभट्याला दिलेल्या रकमेची तुलना करणे योग्य ठरत नाही. त्याचप्रमाणे गागाभट्याला दिलेली रक्कम ही त्याच्या पुरोहितपणाची अपुरी दक्षिणा होती असाही सारांश वरील गोष्टीवरून काढणे योग्य ठरत नाही. खरोखर शिवाजीच्या राज्याभिषेकाला संमती देण्याच्या अगोदर गागाभट्याने इतके आडेवेडे घेतले होते की त्याला जी रक्कम शिवाजीने दिली होती ती त्याच्या पुरोहितपणाची दक्षिणा म्हणून 1 रक्कम होतीच, परंतु गागाभट्याची संमती मिळविण्यासाठी त्याला जी लाच शिवाजीने दिली होती त्या रकमेचाही तीच समावेश होत होता असा कोणीही निष्कर्ष काढेल. या राज्याभिषेकाच्या बाबतीत प्रारंभापासून शेवटपर्यंत ज्याने प्रामुख्याने भाग घेतला व तो समारंभ साजरा करून दाखविला तो गृहस्थ महाराष्ट्राचा कायस्थ बाळाजी आवजी हा होता. हा गृहस्थ शिवाजीचा खासगी चिटणीस होता. त्याने पहिले काम असे केले की त्याने काशीहून गागाभट्याला आणण्यासाठी 1 केशव भट, 2 भालचंद्र भट, 3 सोमनाथ भट हे 3 ब्राह्मण काशीला पाठविले. शिवाजीच्या एकंदर घराण्याची व पुढे होणाऱ्या राज्याभिषेकाची संपूर्ण रूपरेषा या ब्राह्मणाजवळ गागाभट्याला पाठविण्यात आली होती. गागाभट्याने काय केले? शिवाजी हा शूद्र आहे म्हणून तो राज्याभिषेकाला पात्र नाही आणि म्हणून त्याचे आमंत्रण स्वीकारण्यास आपण तयार नाही अशा अर्थाचे पत्र लिहून ते पत्र त्या 3 ब्राह्मण दूतांच्या स्वाधीन करून गागाभट्याने त्यांना काशीहून परत पाठविले. यानंतर जे दुसरे कृत्य बाळाजीने केले ते शिवाजी क्षत्रिय आहेत हे सिद्ध करणारे पुरावे गोळा करणे.
एक वंशावळ मिळविण्यात बाळाजीला यश आले. मेवाडचे राज्यकर्ते सिसोदिया राजपूत यांच्या वंशजापासून शिवाजीचे वंशज जन्मले आहे, म्हणून शिवाजी क्षत्रिय ठरतो असे त्या वंशावळीवरून सिद्ध होत होते. बाळाजीने ही वंशावळ दुसऱ्या दूताबरोबर गागाभटाकडे पाठवून दिली. या दूताचे नाव निळोएसाजी होते. तो कायस्थ होता. गागाभटाला काशीहून आणण्यासाठी प्रथम जे 3 ब्राह्मण पाठविण्यात आले होते त्यांना ज्याप्रमाणे सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे त्यांनी काही केले नव्हते. ब्राह्मण असल्यामुळे त्यांना शिवाजीच्या हिताची गोष्ट पटत नसे. त्यामुळे त्यांना काहीतरी कपट नाटक करून शिवाजीच्या हितावर अग्नी ठेवला असावा अशी पुढे शंका घेण्यात आली. काशीहून त्या 3 ब्राह्मणांनी गागाभटाचे म्हणून जे पत्र आणले होते ते गागाभटाला भलत्या सलत्या गोष्टी सांगून लिहून आणलेले असावे असे बाळाजीला वाटले असेल हे शक्य आहे. म्हणूनच बाळाजीने यावेळी आपला कायस्थ जातीचा एक माणूस गागाभटाकडे पाठविला. हा वंशावळीचा पुरावा पाहून गागाभटाची खात्री झाली की शिवाजी क्षत्रिय आहे, कारण तो शिवाजीचा राज्याभिषेक विधी करण्यासाठी रायगडला यावयास तयार झाला. आल्यानंतर गागाभटाने काय केले? मी वंशावळीच्या पुराव्याची कसूनपाणी केल्यानंतर असा सारांश काढला की शिवाजी शूद्र आहे आणि म्हणून राज्याभिषेक करून घेण्यास तो अपात्र आहे असे तो म्हणाला. या बाबतीत ही एवढीच कोलाटी उडी गागाभटाने मारली नाही. या गोष्टीला गागाभटाने अशी काही चमत्कारिक कलाटणी दिली की सांगता सोय नाही. ही त्याची दुसरी कोलांटी उडी होय. बाळाजी आवजी हा कायस्थ आहे म्हणजे तो क्षत्रिय आहे, म्हणून त्याचा राज्याभिषेक विधी करावयास आपण तयार आहोत, पण शिवाजीचा राज्याभिषेक विधी करावयास आपण मुळीच तयार नाही, कारण तो शूद्र आहे असे गागाभटाने आपले मत प्रदर्शित केले. एवढेच करून गागाभट थांबला नाही. पुन्हा त्याने आपली पगडी फिरविली व असे मत सांगितले की शिवाजी हा क्षत्रिय आहे व त्याचा राज्याभिषेक करावयास आपण तयार आहोत. या बाबतीत त्याची मजल इथपर्यंत गेली की कायस्थ हे अकरमारे आहेत हे सिद्ध करण्यासाठी त्याने एक प्रबंध लिहिण्याचा खटाटोप केला. हा प्रबंध गागाभट्टी नावाने ओळखला जातो. गागाभटाने वेळोवेळी सरड्याप्रमाणे जे रंग पालटले व ज्या कोलांट्या उड्या मारल्या त्या काय दर्शवतात? राज्याभिषेक विधी करण्यास तो तयार नव्हता व त्याला तयार करण्यासाठी त्याच्यापुढे पैशाच्या राशी उभ्या कराव्या लागल्या हे यावरून दिसत नाही काय? ही कारणमीमांसा जर बरोबर असेल तर शिवाजी हा क्षत्रिय होता हे गागाभटाने जो निर्णय दिला तो लाच घेतल्यानंतर दिला याबद्दल संशय नाही. गागाभटाने जे पगडी पालट केले व ज्या कोलांट्या उड्या मारल्या जो वर उल्लेख केला आहे तो श्री के ठाकरे यांच्या ग्रामण्याचा साध्यत इतिहास या पुस्तकात दिलेल्या माहितीचा आधारलेला आहे. ही माहिती कितपत विश्वसनीय आहे हे सांगणे कठीण आहे. तथापि हे मात्र कबूल केले पाहिजे की गागाभटाने वेळोवेळी आपली पगडी फिरवून निरनिराळ्या वेळी मते प्रदर्शित केली होती. हे जर मान्य केले नाही तर शिवाजीच्या राज्याभिषेकाला जी विघ्ने उपस्थित झाली होती ती कोणामुळे या मुद्द्याचा खुलासा करणे इष्ट आहे. उदाहरणार्थ पुढील प्रश्न घ्या. काशीहून रायगडला येऊन पोचल्यानंतर गागाभटाने आपले मत बदलले की नाही आणि बदलले असेल तर ते कोणत्या कारणांमुळे? रायगडला आल्यानंतर गागाभटाला कळून आले की खुद्द शिवाजीचा मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळे हा ब्राह्मण शिवाजीला क्षत्रिय मानावयास तयार नाही. मोरोपंत पिंगळे यांनी शिवाजीच्या राज्याभिषेकाच्या विरुद्ध जे वातावरण उत्पन्न केले होते ते पाहून गागाभटाने आपली पगडी फिरवून मोरोपंत पिंगळे याच्या सुरात सूर मिसळला. या बाबतीत गागाभट्ट व मोरोपंत पिंगळे शिवाजीच्या राज्याभिषेकाला प्रथम कसून विरोध होता, पण थोड्याच दिवसात त्याने आपले मत बदलले व तो शिवाजीच्या राज्याभिषेकाला उचलून धरू लागला. मोरोपंतांचे हे जे मतांतर झाले ते कशामुळे? बाळाजीला राजा म्हणून जाहीर करावे असे गागाभटाने सुचविले होते. ही गोष्ट जर खरी असेल तर मोरोपंतांमध्ये मतांतर का घडून आले याचा खुलासा त्या गोष्टीवरून होतो. बाळाजी हा कायस्थ होता. कायस्थ हे त्यावेळी ब्राह्मणांचे हाडवैरी होते. गागाभटाने बाळाजीला राजा करण्याची सूचना केली तेव्हा मोरोपंतांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले गेले. बाळाजीला राजा मानण्यापेक्षा शिवाजीला राजा मानणे बरे असा मनात हिशोब करून मोरोपंतांनी शिवाजीच्या राज्याभिषेकाला टेकू दिला. शिवाजीचे उदाहरण महत्वाचे आहे. याचे शेवटचे कारण हे की दर्जा ठरविण्याच्या बाबतीत पूर्वी निर्णय स्वतःला बंधनकारक आहेत असे ब्राह्मण मानित नसत. ते या उदाहरणावरून सिद्ध होते. त्यांनी एकदा खटला निकालात काढला तरी तो खटला पुन्हा उपस्थित करून त्याच्यावर निराळा निर्णय देण्याचा अधिकार आहे असे ब्राह्मण समजत असत. कारण शिवाजी हा क्षत्रिय होता. हा जो निर्णय ब्राह्मणांनी दिला तो त्यांनी किती काळ पाळला? 6 जून 1674 या दिवशी शिवाजीचा राज्याभिषेक झाला. तेव्हापासून त्याने नवे शक सुरू केले. तो राज्याभिषेक शक या नावाने ओळखला जातो. तो शक किती काळ पाळला गेला? जोपर्यंत शिवाजी आणि त्याचे वंशज गादीवर बसून स्वतः राज्यकारभार पाहत होते तोपर्यंत हे शक पाळले गेले. जेव्हा राज्यकारभाराचे सर्व अधिकार
ब्राह्मण पेशव्यांच्या हातात गेले तेव्हा पेशव्यांनी असा हुकूम जाहीर केला की हा शक व्यवहारातून बंद करावा. शिवाजीचा राज्याभिषेक शक बंद करून ब्राह्मणां पेशव्यांनी मोगल बादशाहांचे फसली शक सुरू केले. एवढे करून ब्राह्मण थांबले नाहीत. त्याच्याही पुढे त्यांनी मजल मारली. शिवाजी वंशज क्षत्रिय आहेत काय असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी पुन्हा वाद माजविला. त्याच्या पुढील मजकूर राव बहादूर डोंगरे यांचा सिद्धांत विजय या पुस्तकाच्या आधारे लिहिला आहे. ब्राह्मण शिवाजीचे मुलगे संभाजी व राजाराम या दोघांचे काही वाकडे करू शकले नाहीत. शिवाजीने या दोन मुलांची उपनयने वैदिक पद्धतीने ब्राह्मणांकडून आपल्या हयातीच करून घेतली. शिवाजीचा नातू शाहू याच्या बाबतीतही ब्राह्मणांना काही काळेबेरे करता आले नाही, कारण शेवटी त्यावेळी ब्राह्मणांच्या हातात राज्यकारभाराची सर्व सत्ता आली नव्हती. ज्या क्षणाला शाहूने आपली सार्वभौम राज्यकारभाराची सत्ता ब्राह्मण पेशव्यांच्या हातात दिली त्या क्षणाला शिवाजीचे वंश क्षत्रिय नव्हते असा गलगलाट करण्याला ब्राह्मणाला रस्ता मोकळा झाला. शाहूचा दत्तक पुत्र रामजी राजे हा शाहूनंतर गादीवर आला. तो अल्पवयी होता तोपर्यंत ब्राह्मण पेशवे त्याचे पालक होते. रामजी राजे याचे उपनयन केले होते की नव्हते, केले असेल तर ते वैदिक पद्धतीने केले होते काय या प्रश्नाची समर्थक उत्तरे देण्यास काही पुरावा उपलब्ध नाही. रामजी राजे याच्यानंतर दुसरा शाहू गादीवर आला. दुसरा शाहू याला 1777 मध्ये दत्तक घेतले होते. दुसरा शाहू याचे उपनयन पेशव्यांच्या हुकुमान्वये पौराणिक विधीने करण्यात आले होते. डोंगरे प्रस्तावना पान 6. दुसऱ्या शाहूचे उपनयन पौराणिक विधीने केले याचा अर्थ असा की पेशवे दुसऱ्या शाहूला शूद्र मानत होते, कारण फक्त शूद्रांच्या बाबतीत सर्व विधी पौराणिक पद्धतीने करण्यात येतात. दुसऱ्या शाहूनंतर महाराज प्रताप सिंह हा 1808 साली गादीवर आला. त्याचे उपनयन केले होते काय, केले असेल तर ते वैदिक पद्धतीने केले की पौराणिक पद्धतीने याबद्दल ठाम मत देणे अशक्य आहे. तथापि एक गोष्ट मात्र नक्की माहीत आहे की सांगलीच्या कायस्थांचा सामाजिक दर्जा काय आहे यासंबंधी 1817च्या सुमारास करवीरचे शंकराचार्य यांनी असा निर्णय दिला होता की कलियुगात क्षत्रिय अस्तित्वात नाहीत आणि शिवाजी, संभाजी किंवा शाहू हे क्षत्रिय होते याबद्दलचा पुरावा दाखविणारे कागदपत्र त्यांच्या दप्तरात नाही. डोंगरे प्रस्तावना पान 9. या निर्णयासंबंधी असे म्हणण्यात येते की हा निर्णय शंकराचार्याचा मूळचा नाही, तर तो शंकराचार्याच्या मूळच्या निर्णयात सांगलीच्या ब्राह्मण राजाने घुसळून दिलेला भाग आहे. ते काही का असेना, तो निर्णय म्हणजे शिवाजीचा वंशज म्हणून प्रतापसिंहाचा जो सामाजिक दर्जा होता त्या दर्जाला रोखठोक आव्हान होते. या निर्णयाचा विचार करण्याकरता प्रतापसिंहाने सातारा येथे 1830 साली ब्राह्मणांची परिषद भरविली. या परिषदेतील ब्राह्मणांचे मताधिक्य असे पडले की प्रतापसिंह क्षत्रिय होता. या निर्णयामुळे प्रतापसिंहांना शूद्राचे स्थान देण्याची जी आपत्ती आली होती ती टळली. शिवाजीच्या वंशजांची दोन घराणी राज्य करीत होती, एक साताऱ्याला, दुसरे कोल्हापूरला. साताऱ्याच्या घराण्याला शूद्रपदी नेण्याचा ब्राह्मणांचा प्रयत्न फसला. हे पाहून त्यांनी आपला मोर्चा कोल्हापूरच्या घराण्याकडे वळविला. बाबासाहेब महाराज हे कोल्हापूरचे राजे होते. त्यांच्या कारकिर्दीत रघुनाथ शास्त्री पर्वते या नावाचा राजवाड्यातील पुरोहित होता. राजवाड्यातील सर्व विधी पौराणिक पद्धतीने करावेत असा विचार पुरोहितांच्या डोक्यात शिरला. असे सांगण्यात येते की पौराणिक पद्धतीने विधी न करण्याची सक्ती त्या पुरोहितावर करण्यात आली. बाबासाहेब 1886 मध्ये वारले. 1886 ते 1894 पर्यंत जे राजे झाले ते सर्व अल्पवयी होते, म्हणून राज्यकारभाराची सत्ता ब्रिटिशांच्या हातात गेली. परलोकवासी शाहू महाराज यांनी 1902 मध्ये पुरोहितावर असा हुकूम बसवला की त्याने राजवाड्यातील सर्व विधी वैदिक पद्धतीने केले पाहिजेत. हा हुकूम मान्य करण्याचे पुरोहिताने नाकारले. उलट अंशी हे विधी पौराणिक पद्धतीनेच केले गेले पाहिजेत असा त्याने आग्रह धरला. पुरोहिताच्या या आग्रहाचा गर्भित अर्थ असा होता की कोल्हापूरचे राज्यकर्ते क्षत्रिय नसून शूद्र होते. या प्रकरणात करवीर मठाचे शंकराचार्य यांनी जो भाग घेतला होता तो विशेष महत्वाचा होता. हे प्रकरण चालू होते तेव्हा मठाच्या गुरुने म्हणजे शंकराचार्यांनी शिष्य दत्तक घेतला होता. त्या शिष्याचे नाव ब्रह्मनाळकर होते. गुरुने शिष्याला मठाधिपत्याचे सर्व हक्क दिले होते. प्रथमतः गुरु व शिष्य या दोघांनाही राजवाड्यातील पुरोहिताची बाजू घेतली, परंतु पुढे शिष्याने महाराजांच्या क्षत्रियत्वाला मान्यता दिली. गुरु पुरोहिताच्या बाहूला चिटकून राहिला. त्याने शिष्याला वाळीत टाकले. त्यानंतर काही दिवसांनी महाराजांनी स्वतःचा शंकराचार्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आता ते डॉक्टर कुर्तकोटी म्हणून ओळखले जातात, परंतु त्यानेही महाराजाला दगा दिला. शिवाजी क्षत्रिय होता हे मान्य करण्यात आले होते.
त्याच्या वैयक्तिक मोठेपणाकडे पाहून दर्जा शिवाजीला देण्यात आला नव्हता हे उघड आहे. हा त्याला जो दर्जा दिला तो त्याच्या घराण्यात वंश परंपरेने चालणारा होता. त्या दर्जाबद्दल शंका प्रदर्शित करण्याची कोणाची छाती नव्हती. त्याच्या घराण्यातील एखाद्या वंशजाने त्या दर्जाला न शोभणारे असे काही अनिष्ट कृत्य केले तर तो दर्जा त्या घरातून नष्ट होऊ शकत होता. सामान्यतः तो दर्जा नष्ट होऊ शकत नव्हता. क्षत्रियाच्या दर्जाला न शोभणारे एखादे कृष्ण कृत्य शिवाजीच्या एखाद्या वंशजाने केले होते असा आरोप कोणीही केला नव्हता. असे असतानाही शिवाजी व त्याचे वंशज क्षत्रिय होते असा ब्राह्मणांनी पूर्वी जो निर्णय दिला होता तो निर्णय धुडकावून लावण्यासाठी ब्राह्मण पुन्हा पुढे सरसावले. असे होण्याचे कारण हेच की एखाद्या हिंदू माणसाचा सामाजिक दर्जा ठरविताना वाटेल तेव्हा वाटेल तो निर्णय देण्याचा किंवा दिलेला निर्णय बदलण्याचा आपणाला अधिकार आहे अशी ब्राह्मणांची भावना होऊन बसली आहे. ब्राह्मण लोक एखाद्या क्षुद्र माणसाला क्षत्रिय बनवतील ते एखाद्या क्षत्रिय माणसाला शूद्र ठरवून त्याला अधोगतीला नेतील. सामाजिक दर्जा ठरविण्याच्या बाबतीत ब्राह्मणांचे अधिकार अमर्यादित आणि निरंकुश अशा स्वरूपाचे आहेत. वर दिलेली उदाहरणे मुंबई प्रांतातून घेतली आहेत, याबद्दल वाद नाही. या उदाहरणातील प्रत्येकाची तपशीलवार माहिती श्री के.सी. ठाकरे यांच्या ग्रामण्यांच्या साध्यत इतिहास या पुस्तकात आहे, ती पहावी. हे पुस्तक 1919 मध्ये प्रसिद्ध झाले होते, परंतु त्यातून जी तत्वे वेचून काढता येतात ती स्पष्ट आहेत. ती इतर प्रांतातील उदाहरणामध्येही पाहावयास मिळतील. ती येणेप्रमाणे: 1. उपनयन करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच आहे. शिवाजी, प्रतापसिंह, कायस्थ, पांचा आणि पौषे यांच्यापैकी कोणालाही आपले उपनयन ब्राह्मणेतराकडून व्हावे असे वाटत नव्हते. 2. ब्राह्मण कोणाचे उपनयन करील व कोणाचे करणार नाही हे सांगण्याचा अधिकार ब्राह्मणांचा आहे. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर ते असे की एखाद्या जातीला उपनयनाचा अधिकार आहे किंवा नाही हाही निर्णय ब्राह्मणांकडेच. 3. एखाद्याला उपनयनाचा अधिकार देण्याचा निर्णय ब्राह्मणाने प्रामाणिकपणे दिला असे समजू नये. तो निर्णय पैसे देऊन विकत घेता येतो. शिवाजीने गागाभटाचा निर्णय गागाभटाला पैसे देऊन विकत घेतला होता. 4. ब्राह्मणाने एखाद्याला उपनयन नाकारले तर ते काही कायदेशीर किंवा धार्मिक कारणामुळे नाकारले असे समजू नये. असा नकार देण्यात ब्राह्मणांना काही कुटील राजकारणाचे डावपेच टाकावायचे असतात. ब्राह्मणांनी क्षत्रियांना उपनयन करण्याचे नाकारले याचे कारण हेच होते की राजकीय सत्ता आपल्या हातात ठेवण्यासाठी ब्राह्मण व क्षत्रिय हे परस्परांचे प्रतिस्पर्धी म्हणून झगडत होते. 5. उपनयन नाकारण्याबद्दलचा निर्णय दिला गेला तर त्याच्या विरुद्ध फेर तपासणी करावायची असेल तर ती विद्वत परिषदेने नाकारावयाची आणि या परिषदेचे सर्व सभासद फक्त ब्राह्मणच असले पाहिजेत. वरच्या स्तंभात जो उहापोह केलेला यावरून हे स्पष्ट दिसून येईल की उपनयन नाकारण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांच्या हातात होता. असला अधिकार ब्राह्मणांच्या हातात असता आणि सर्व ब्राह्मणेतरांच्या डोक्यावर मिरे वाटण्याची जबरदस्त हौस मनात असता ब्राह्मणांनी त्या सत्तेचा उपयोग केवळ शूद्रांच्या विरुद्ध केला यात आश्चर्य मानण्यासारखे काही नाही.